श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगते. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अर्थात तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हा प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्तेने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असत. मनुष्य लोकांत आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायांपर्यंत रुळणारे वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्यांचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांना रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभी काळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीसी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेल्या स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सर्व सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवरती कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, हे व्रत फल काय, याचा विधी काय, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व सविस्तर करून मला सांगा. त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक याचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यांमध्ये विजयी करणारे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधवांसह धर्मावरती निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांनी केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू 1.25 किलो प्रमाणात एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधवांना समवेत सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजन आदी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हा सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.